Hello everyone, dear student. We are learning gravitation lesson from science part first. Gravitation. This lesson is for 5 marks in a board exam. तुम्हाला 5 marks साठी बोर्ड एक्झाम मध्ये येऊ शकतो आणि याच्या अगोदर आपण ऑलरेडी 2 लेक्चर्स कंप्लीट केलेले. दॅट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. सेंट्रिपिटल फोर्स अँड केपलर्स लॉ दोन्ही पण खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती एक एक लेक्चर आपण बनवलेले आहे. तुम्ही जाधव ट्युटोरियल चॅनलला जाऊन भेट देऊन तो लेक्चर्स पाहू शकता. नेक्स्ट पॉइंट वी विल लर्न न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ दोन ऑब्जेक्ट असतील, युनिव्हर्स मध्ये कुठलेही दोन ऑब्जेक्ट असतील त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं. एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो असं न्यूटननं थेरी उत्पोत केलेली आहे. म्हणजे न्यूटननं सांगितलेले आपल्याला इन युनिव्हर्स आपला युनिव्हर्स एवढा मोठा आहे, युनिव्हर्स मध्ये कुठले पण दोन ऑब्जेक्ट असतील ते अट्रॅक्ट होतात. हा एक ऑब्जेक्ट आहे मार्कर, तर हा मार्कर काय करतो, डस्टरला अट्रॅक्ट करतो किंवा सन असेल अर्थला अट्रॅक्ट करतो असं न्यूटननं सांगितलंय. टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट इच अदर. एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो. त्यासाठी त्याने एक एक्सप्लेनेशन, एक मॅथमॅटिकल प्रूफ आपल्याला दाखवलेलं आहे. इथं एक टू ऑब्जेक्ट्स आर देअर मास m1 अँड m2. दोघांचं एकाचं मास m1 आहे, एकाचं m2 आहे. डिस्टन्स बिटवीन दीज टू ऑब्जेक्ट इज d. दोघांमधला डिस्टन्स आपण इथे d घेतलेला आहे आणि तुम्ही इथे r पण घेऊ शकता. नेक्स्ट वन फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज टू ऑब्जेक्ट f आणि f2. दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे, अट्रॅक्ट होतात एकमेकाकडे म्हणून अट्रॅक्शन. मग या सायंटिस्टनी जी थेरी कन्सिडर केलेली आहे, मॅथमॅटिकली आपल्याला प्रूफ केलेलं आहे. जे फोर्स आहे, कुठला फोर्स, हा जो फोर्स आहे इज डायरेक्टली proportional to the product of the masses of the objects. इथे जे दोन मासेस दिसतात आपल्याला, प्रोडक्ट, या दोघांमधला प्रोडक्ट मीन्स व्हॉट, प्रोडक्ट मीन्स ओनली मल्टिप्लिकेशन मीन्स प्रोडक्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ दीज टू ऑब्जेक्ट. ह्या दोन ऑब्जेक्ट मधला काय केलेलं आहे त्यांनी, डायरेक्टली प्रोपोर्शनल. असा फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचं साइन आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल masses m1 and m2 यांचं प्रोडक्ट मीन्स मल्टिप्लिकेशन असतं, वेगळं काही नाही. प्रोडक्ट मीन्स मल्टिप्लिकेशन अँड इनवर्सली proportional to square of distance between them. आपण आता लिहिलेलं फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन इनवर्सली प्रोपोर्शनल मीन्स d स्क्वेअर. सिंपल आहे, एवढंच आहे याचं एक्सप्लेनेशन. याचं जर फॉर्म्युलेशन जर आपण केलं, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस. प्रोडक्ट ऑफ मासेस मीन्स m1 and m2 या दोघांचा प्रोडक्ट, and inversely proportional to the distance between them. Square of distance between them is d square. सिंपल आहे. मग याला फॉर्म्युलेटिंग करते वेळेस आपल्याला काय करतो, हा जो प्रोपोर्शनॅलिटीचा जो साइन जो यूज केले तो साइन काढून टाकून आपल्याला इक्वल टू चं साइन यूज करावं लागतं. मग त्या ठिकाणी आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणून जी यूज करतोय आणि हे ॲज इट इज असणार m1 m2 अपॉन d स्क्वेअर. हे कॉन्स्टंट आहे, हे असा हा मॅथमॅटिकल याचं एक्सप्रेशन आहे. सिंपल आहे, आपल्या दोनच गोष्टी. तर जी मीन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, हे याचं कॅपिटल जी ची
युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणून आपण यूज करतो आणि याची जी व्हॅल्यू जी असते ती कॉन्स्टंट आपल्याकडे दिलेली असते 6 G is equals to 6.673 into 10 raised to minus 11 युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर इज द युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सिंपल पॉइंट आहे, खूप सिंपल आहे. तुम्हाला आला तरी न्यूमरिकल्स मध्ये याच्यावरती सम येतात. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट कसं कॅल्क्युलेट करायचं, M1 M2 दिलेला असतो, D दिलेला असतो, फक्त फोर्स कॅल्क्युलेट करायचा असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला जीची व्हॅल्यू तर ऑलरेडी असते, ही सुद्धा लर्न करण्याची गरज नाहीये. सिंपल आहे. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचे रिलेशन बिटवीन सेंट्रिपेटल फोर्स अँड सर्क्युलर मोशन.